जय हिंद सर्वांना. विश्वात सर्वश्रेष्ठ संपत्ती बुद्ध धर्म आहे. संपत्ती, या संपत्तीचा जो वारसा आहे तो आपल्या सर्वांनाच ज्यांनी दिला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्य म्हणते संरक्षित यांना या ठिकाणी होते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी नोंदणी करून देते. बंधू आणि भगिनींनो, येथपासून आपल्यापैकी प्रत्येकाचा ब्रह्मजीवनात प्रवेश झालेला असेल तेथपासून आपलं सर्वांचंच घर म्हणजे हे विहार आहे. आपल्या सर्वांचंच एक कुटुंब म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे. या विहारात आपण प्रत्येक जण ध्यान करायला शिकलो, वंदना बोलायला शिकलो, मैत्री प्रस्थापित करायला शिकलो, कल्याण मित्रता द्यायला शिकलो. खरं म्हणजे ही संपत्ती आपल्याला जी मिळालेली आहे ही भौतिक संपत्तीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून इथे आल्यानंतर आपण सर्वजणच एकमेकांचे बंधू आणि भगिनीच आहोत. पती पत्नी, भाऊ भाऊ, नाही का, अशी नाती नसतात इथे. इथे एकच नातं असतं, ते म्हणजे बंधू आणि भगिनी. गुणराशींविषयी बोलत असताना मला हे पूर्वकथन यासाठी करावं लागलं, जसं मगाशी आमच्या ताईने सांगितलं आणि माझ्याही ओठावर वारंवार ते शब्द येतात की मी स्वतः सुद्धा माझा स्वतःचा धम्मप्रवेश हा गुणराशींमुळे झालेला आहे. अशाच एका वर्गाला गेल्यानंतर, वर्गाला जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं त्या ठिकाणी खूप सुंदर धम्मवर्ग चालतात, वंदना होतात, प्रवचन होतं. हे दोन्ही शब्द माझ्यासाठी नवीन होते. आणि त्यानंतर मग आनंदश्री, अभयानंद वगैरे सगळी धर्म जीवन आपलं सुरू झालं. ते आता या क्षणापर्यंत जे काही धर्मजीवन मी जगत आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी गुणराशीला देतो. खरं म्हणजे त्यांची सोबत मला माझ्या वयाच्या 21व्या वर्षापासून मिळाली. त्यावेळी 18 वर्षाचेच असते. आज त्या गोष्टीला जवळजवळ 50 वर्ष होऊन गेलेली आहे. गेल्याच वर्षी आम्ही आमच्या सोबतीचा 50वा वाढदिवस साजरा केला. त्यांना वगळून माझं जे जीवन आहे ते जेमतेम 20 वर्षाचं असेल. म्हणजे आता माझं रनिंग 72 आहे, 72 वर्ष, 22 वर्ष त्यांच्याशिवाय मी जगलेलो आहे. 50 वर्ष त्यांच्यासोबत राहिलेला. मी पाठीमागे वळून पाहतो, कदाचित जर त्या माझ्या जीवनात आल्या नसत्या तर मी मुळीच इथे नसतो. माझ्या संपूर्ण धम्मजीवनातील अनुभव असू द्यात, माझ्या भौतिक जीवनातील प्रगती असू द्यात, या सर्वांच्या सोबत गुणराशींचा हा अग्रवाटा असायचा. त्यांचे अनेक गुण मी या ठिकाणी मला स्मरण होतात, किंबहुना गेल्या काही दिवसापासून आम्ही त्याचं स्मरण करीत आहोत. त्यांचे गुण आपल्यासमोर व्यक्त करण्याचा हा एक प्रसंग आहे. परंतु आपल्यापैकी प्रत्येकाला त्यांचे गुण सांगण्याची आवश्यकता नाही, कारण कोणत्या ना कोणत्या त्यांच्या गुणांच्या संपर्कात आपण आलेला आहात. गुणराशी या त्यांचा एक सर्वात प्रभावी असं व्यक्तिमत्व माझ्यासाठी असं लाभलेलं की त्यांनी स्वतःच संरक्षित करून सुरक्षितपणे एक फोटो आमच्या घरामध्ये ठेवलेला आहे. मी खुर्चीमध्ये बसलेला आहे आणि माझ्या पाठीमागे त्या खुर्चीला दोन्ही हात ठेवून उभे आहे. माझ्या काळजावर, माझ्या हृदयात त्यांची हीच प्रतिमा कायम आहे. तुम्ही पुढे जा, मी सगळं सांभाळते. विशेषतः अनागरिक जीवन जगण्यासंबंधीची जी प्रक्रिया सुरू झाली 2018 पासून, ते पासून मला सतत त्या प्रोत्साहन देत आहे.
कधी कधी माझी पावलं अडखळायची. मग कसं होईल, ह्याचं कसं होईल, ह्या मुलाचं कसं होईल. अहो तुम्ही जा, मी सर्व काही करतो. मग अशीच तुझी संबंधी बोलताना माता यशोधरेचं उदाहरण दिलं. माझ्यासाठी मला सांगायला अभिमान वाटतो की यशोधरा, सिद्धार्थ, बुद्ध, शुद्धोधन हे काही केवळ इतिहासातच अडकलेले नाही, ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. आपल्याला सुद्धा त्यांचा अनुभव मिळतो. आपल्या आजूबाजूला सुद्धा सिद्धार्थ आहेत, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बुद्ध आहे, आपल्या स्वतःमध्ये यशोधरा सुद्धा आहे. आपण शोध घेतल्यासाठी माझ्या जीवनातील यशोधरा म्हणजे गुणराज. सारनाथला गेल्यानंतर माझी खरोखर जणू तपश्चर्या सुरू होती. माझी प्रकृती खालावली, बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या. परंतु त्याही प्रसंगामध्ये तुम्ही जा तिथे, सारनाथ सारख्या पवित्र क्षेत्रात तुम्ही राहता, ज्या ठिकाणी लोक दर्शनाला जातात, त्या ठिकाणी तुम्हाला राहायची संधी आहे. तुम्ही ही संधी सोडू नका. खरोखर गुणराशींचं पुण्यानुमोदन माझ्या उर्वरित आयुष्याचे जेवढे दिवस असतील त्या प्रत्येक दिवशी मी करीत राहील. त्यांच्या भौतिक जीवनातील किंवा आध्यात्मिक जीवनातील सुद्धा जी गुणसंपदा आहे, ही गुणसंपदा वर्णन करता करता कदाचित माझं आयुष्यही संपून जाऊ शकतो. त्यांच्यामधला एक गुण या ठिकाणी मला व्यक्त करावासा वाटतो, तो म्हणजे निर्भीडता. मगाशी जसं विजय धम्मानी सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला जे समजलेलं आहे ते व्यक्त करण्यासाठी त्या नेहमीच निर्भय असत. आणि मला आनंद वाटला की त्यांनी स्वतः उदाहरण सांगितलं की मी अशी